मित्र हो, भूमिहीन आता शेतमालक होणार असून आपल्या राज्य शासनाच्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत पात्र भूमिहीन व्यक्तींना शेतजमीन खरेदीसाठी 100% अनुदान दिले जात आहे। नेमकी ही योजना काय आहे, या योजनेच्या माध्यमातून कोण कोण लाभार्थी होऊ शकतं याबद्दलची सविस्तर अशी माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। तत्पूर्वी आपण आपल्या शासन निर्णय GR या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील। मित्र हो, राज्य शासनाच्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत 4 एकर जिरायत किंवा 2 एकर बागायत जमिनीचा समावेश आहे। पण सध्या जमिनीचे दर वाढल्याने संबंधित अनुदानात जमीन मिळणे अवघड आहे। तसेच शेतकरी ही जमीन विक्रीसही तयार नसतात, हे वास्तवही आहे। कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत अनुसूचित जाती, नवबौद्ध घटकातील दारिद्र्य रेषेखालील भूमिहीन लोकांना शेतजमीन देण्यात येते। यामधून संबंधितांना उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध होईल असा हेतू असतो। या योजनेअंतर्गत राज्य समाज कल्याण विभागाकडे प्रस्ताव पाठवावे लागतात, पण मागील काही वर्षात कोणालाही या योजनेचा लाभ घेता आलेला नाही, कारण जमिनीचे दर मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत। यामुळे शासनाने निश्चित केलेल्या भावात जमीन मिळणे अवघड होऊ लागले आहे। परिणामी अनुदानात वाढ होणेही महत्त्वाचे आहे, तरच या योजनेचा चांगला फायदा होऊ शकतो। त्यामुळे जमीन उपलब्ध झाल्यानंतरच शेतजमीन लाभार्थ्यांना मिळणार आहे। आता नेमकी ही योजना आहे तरी काय? तर मित्र हो, भूमिहीन कुटुंबांना जमीन खरेदीसाठी राबवण्यात येणाऱ्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध घटकातील असावा लागतो। त्याचबरोबर तो भूमिहीन असणं गरजेचं आहे, तरच तो या योजनेसाठी पात्र ठरतो। दारिद्र्य रेषेखालील भूमिहीन अनुसूचित जाती तथा नवबौद्ध प्रवर्गातील परित्यक्त्या स्त्रिया, दारिद्र्य रेषेखालील भूमिहीन अनुसूचित जाती तथा नवबौद्ध प्रवर्गातील विधवा स्त्रिया, अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत अनुसूचित जातींचे अत्याचारग्रस्त असतील तर यांना प्राधान्य मिळतं। संबंधित व्यक्ती या योजनेसाठी पात्र असावी लागते। लाभार्थ्याचे वय हे किमान 18 आणि कमाल 60 वर्ष असावं। लाभार्थी भूमिहीन असावा, त्याने शासनाने निश्चित केलेल्या अटीत तो बसण्याची गरज आहे, तरच या योजनेचा लाभ घेता येतो। तर मित्रांनो, जिरायत 4 एकर किंवा बागायत 2 एकर जमीन या माध्यमातून घेता येते। जिरायत जमिनीसाठी एकरी 5 लाख दर निश्चित केलेला आहे, तर बागायत जमिनीसाठी एकरी 8 लाख दर निश्चित केलेला आहे। परंतु जमिनीचे वाढलेले दर पाहता शेतकरी कमी भावात जमीन विक्रीस धजावत नाही, आणि त्यामुळे ही योजना जी आहे ती सध्या तरी कागदावरच आहे। परंतु जर कमी दरात शेतजमीन मिळाली तर नक्कीच भूमिहीन हे सुद्धा शेतमालक होऊ शकतात। एवढी मोठी ताकद या योजनेत आहे। त्यामुळे जास्तीत जास्त आपल्या मित्रपरिवारापर्यंत जे कोणी अनुसूचित जातीतील किंवा नवबौद्ध प्रवर्गातील मित्रमंडळी असतील यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल। धन्यवाद।